नमस्कार. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये बदल होणार आहे अशी बातमी येते आहे. आता हा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात बदल आहे की मंत्रिमंडळच बदलणार आहे याबाबत देखील चर्चा गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. पण ही फक्त चर्चाच आहे, बदल काही होत नाही आहे. पण महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात काही बदल प्रस्तावित आहेत आणि ते काय असू शकतील, कसे असू शकतील, कुणावर होईल कृपा आणि कुणाला मिळू शकतो डच्चू याबाबतच्या चर्चा आता सुरू झालेल्या आहेत. वेगवेगळ्या माध्यमांनी वेगवेगळ्या स्वरूपाच्या बातम्या द्यायला सुरुवात केली आहे. प्रत्येकाची नावं वेगळी आहेत. आता या मंत्रिमंडळामध्ये पहिल्यांदा 2 जागा रिक्त झाल्यात, त्या भराव्या लागतील. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा जी गोष्ट होणार आहे ती ही होणार आहे की 2 ज्या जागा रिक्त झाल्यात त्या भराव्या लागणार आहेत. म्हणजे एक, शिवसेनेचे संजय राठोड यांच्यावर झालेल्या आरोपामुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेला आहे. त्यामुळं राठोड यांच्या जागी शिवसेनेतला एखादा मंत्री येईल. दुसरं, अनिल देशमुखांच्या बाबत जे कांड झालंय त्या कांडामुळे अनिल देशमुखांचा मंत्रिपदावरून बळी गेलेला आहे. आता अनिल देशमुखांची रिप्लेसमेंट देखील आणावी लागणार आहे. त्यामुळे या 2 जागा भरल्या जातील हे सर्वश्रुत आहे. पुढचा विषय येतोय तो म्हणजे विधानसभेच्या अध्यक्षपदावरची निवड होतानाचा, आणि त्यानंतर आणखी कुणाला बदललं जाईल का. तर मंत्र्यांमध्ये बदललं जाण्याची शक्यता उरती आहे ती फक्त काँग्रेस पक्षामध्ये. काही प्रमाणात राष्ट्रवादीत देखील तशा स्वरूपाची चर्चा होऊ शकते आणि काँग्रेसमधले काही मंत्री बदलले जाऊ शकतात. आता काँग्रेसमधले मंत्री बदलायचे असतील तर कोण कोण पहिल्यांदा या बदलामध्ये बाहेर जाऊ शकतो याचा विचार केला पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा नाव येत आहे ते आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांचं, ज्यांचा एकूणच परफॉर्मन्स हा वीक राहिला आहे असं माध्यमांचं म्हणणं आहे. म्हणजे सरकारमधलं कोणी म्हणत नाहीये, पक्षात नाहीये, पण के.सी. पाडवी यांचा परफॉर्मन्स वीक राहिला आहे आणि पाडवींच्या जागी एखादा दुसरा आदिवासी मंत्री आणायचा असा विचार काँग्रेसमध्ये चालू असल्याची चर्चा आहे. दुसरं एक नाव येत आहे ते म्हणजे मुंबईमधले अस्लम शेख यांचं. त्यांचाही परफॉर्मन्स वीक आहे असं म्हणणं आहे, पण त्यांच्याकडे मत्स्य मंत्रालय आहे, मुंबईचं पालकमंत्रीपद आहे. मुंबईच्या पालकमंत्रीपद ज्या अस्लम शेख यांच्याकडे दिलं आहे त्यांना बदलण्याचा विचार काँग्रेस करेल का, म्हणजे मुस्लिम चेहरा बदलेल का, हाही मोठा प्रश्न आहे. दुसरा कुठला मुस्लिम चेहरा आणायचा असेल तर तो काँग्रेसकडे कोण आहे, विधानसभेतला, विधान परिषदेतला की अन्य कुठला, हा विचार देखील काँग्रेसला करावा लागणार आहे. त्यामुळं अस्लम शेख यांचं पद जाईल अशी शक्यता कमी आहे, पण अस्लम शेख यांचं नाव चर्चेमध्ये आहेच आहे. आणखी काही काँग्रेसमधली नावं आहेत ज्यांच्याविषयी चर्चा होऊ शकते. सगळ्यात पहिल्यांदा नाव समोर येत आहे ते अशोक चव्हाण यांचं. म्हणजे अशोक चव्हाण यांची मंत्रिमंडळातून गच्छंती नाही होणार, म्हणजे हकलून लावलं जाणार नाही, तर अशोक चव्हाणांना सन्मानानं केंद्रीय कार्यकारिणीमध्ये स्थान दिलं जाईल. म्हणजे जे काँग्रेसमध्ये बदल होत आहेत त्यात अशोक चव्हाण हे केंद्रीय कार्यकारिणीमध्ये मोठ्या पदावर जातील असं अपेक्षित आहे. कारण अशोक चव्हाण हे महाराष्ट्रातले आता असा एकमेव नेते उरलेले आहेत ज्यांच्याकडं क्षमता आहे, मुख्य म्हणजे त्यांची काम करण्याची इच्छा आहे, आणि तिसरी गोष्ट म्हणजे पक्षासाठी वेळ, पैसा हे सगळं खर्च करण्याची शक्ती असलेले अशोक चव्हाण हे सध्याचे नेते आहेत. थोडी बाळासाहेब थोरातांना मर्यादा येते, त्यामुळं अशोक चव्हाणांच्यावरती ही जबाबदारी पक्षाची देऊन त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढलं जाईल अशी देखील चर्चा आहे. विजय वडेट्टीवार एक मंत्री आहेत ज्यांच्याविषयी खूप चर्चा होते आहे, ज्यांची विधानं वादग्रस्त ठरलेली आहेत. त्यांचं बऱ्याच वेळेला वादंग झालं आहे, मी ओबीसी असल्यामुळं मला महत्त्वाचं पद मिळालं नाही, महसूल पद मिळालं नाही, अशी त्यांची विधानं पुढे आलेली आहेत. मुख्यमंत्र्यांसोबतचे त्यांचे काही मतभेद समोर आलेले आहेत. त्यांनी केलेल्या विधानाला छेद देणारे विधान मुख्यमंत्री कार्यालयातून निघालेलं आहे. त्यामुळे विजय वडेट्टीवार हे एक व्यक्ती मंत्रिमंडळाच्या बाहेर जाऊ शकतात. म्हणजे काँग्रेसच्या बाहेर जाण्याच्या शक्यतेमधली संख्या झाली आहे 4. एक के.सी. पाडवी जे आदिवासी मंत्री आहे, आदिवासी विकास मंत्री आहेत. 2 अस्लम शेख जे मत्स्य व्यवसाय मंत्री आहेत. 3 सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण. 4 विशेष सहाय्य पुनर्वसन मंत्री, मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार. ही 4 नावांसोबत आणखी एक नाव याच्यामध्ये जोडलं जाऊ शकतं, ते म्हणजे राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री. वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या एकूण कामाची पद्धती बघता मागच्या कोरोनाच्या काळामध्ये
ते देखील मुख्यमंत्र्यांप्रमाणे फारसे भटकलेले दिसले नाहीत किंवा त्यांच्या मतदारसंघाच्या पलीकडे त्यांनी कुठे काही फिरल्याचं जाणवलेलं नाही आहे. त्यामुळं अमित देशमुख हे एक नाव असं आहे ज्यांना या मंत्रिमंडळातून वगळलं जाऊ शकतं, त्यांच्यावरती पक्षाची वेगळी जबाबदारी दिली जाऊ शकते. असं झालं तर मराठवाड्यातल्याच काही मंत्र्यांना, मराठवाड्यातील काही आमदारांना पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे काँग्रेस आता किती बदल करणार आहे, 2 बदल करणार आहे, 3 बदल करणार आहे माहीत नाही, पण काँग्रेस बदल करणार आहे. त्यासोबत आणखी एक नाव येतं ते म्हणजे नितीन राऊत यांचं. नितीन राऊतांच्यावरती आपल्या ह्याच्या महावितरणच्या पैशांना अपहार किंवा गैरवापर केल्याचा देखील आरोप त्यांच्यावरती आहे. नितीन राऊत हे अत्यंत चर्चेत राहिलेले, वादात राहिलेले मंत्री आहेत, ज्यांच्या वीज बिलाच्या विषयावरून सरकारमधल्या अन्य विभागाशी, मुख्यमंत्र्यांशी त्यांचे थेट वाद झालेले आहेत. त्यामुळे काँग्रेसमधल्या काढायच्या मंत्र्यांची संख्या ही 4-5 पर्यंत जाते आहे. काँग्रेस हे धाडस करणार आहे का, हा देखील मोठा प्रश्न आहे. खरं तर अशोक चव्हाणांच्याकडे अधिकची जबाबदारी देऊन मंत्रिमंडळात ठेवून त्यांना पक्षवाढीसाठी वापरायला हवं आहे, पण तसं घडताना दिसत नाही आहे. अशोक चव्हाणांना बळ दिलं जात नाही आहे. अन्य मंत्र्यांची एकूणच कारकीर्द बघितली तर ती फारशी प्रभावी नाही आहे, तरी देखील काँग्रेस त्यांच्याकडे मंत्रिपदाची कृपा ठेवून आहे. त्यामुळे या सगळ्या मंत्र्यांना बदललं जाईल का, नवी काही माणसं आणली जातील का, काही तरुणांना संधी दिली जाईल का, काही तरुणांना प्रमोशन मिळेल का, याबाबत देखील चर्चा सुरू आहे. आता या सगळ्यामध्ये राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये काही फेरबदल होऊ शकतात का, तर एक ॲडिशन आहे, म्हणजे जे जागा भरणे, रिकामी जागा भरणं आहे, ते म्हणजे अनिल देशमुखांच्या जागी नवा व्यक्ती आणला जाऊ शकेल. दुसरं, शिवसेनेच्या एकूणच आमदारांचे जे मतभेद आहेत ते आहेत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या संदर्भामध्ये. सगळेच मुंबईतले शिवसेनेचे आमदार आणि मंत्री आव्हाडांच्या विषयी मोठी तक्रार करतायत. आव्हाडांचे पंख छाटले जावे अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे शिवसेना आव्हाडांना बाहेर काढण्यासंबंधी आग्रही असेल. जर काही पुढे तडजोडीनं वागायचं असेल, म्हणजे शिवसेनेच्या काही मंत्र्यांना घ्यायचं असेल, काँग्रेसच्या बदलायचं असेल, तर आघाडीमध्ये चांगली स्थिती राहावी यासाठी काही मंत्र्यांना वगळणं आवश्यक आहे. जसं वडेट्टीवार आहेत, जसं इकडे असलम शेख आहेत, जसं जितेंद्र आव्हाड आहेत, अशा एकामागे एक अशा लोकांच्या चर्चांच्या वादग्रस्त मंत्र्यांना बाजूला ठेवणं हे महाविकास आघाडीला शक्य आहे का? कारण आपल्या फायरब्रँड नेत्यांना बाजूला करून महाविकास आघाडी चालू शकेल किंवा त्यात काही असंतोष निर्माण होणार नाही अशी स्थिती जराशी कठीण वाटते आहे. त्यामुळे या मंत्रिमंडळातल्या बदलाचा विषय जो आहे तो खूपच त्रासदायक ठरणार आहे. म्हणजे केवळ जागा भरणे हा विषय असेल तर ते सहजरित्या होऊन जाईल. म्हणजे अनिल देशमुखांची रिप्लेसमेंट आणि संजय राठोड यांची रिप्लेसमेंट हे 2 विषय असतील ते सहजपणे होऊन जाईल. पण जर का मंत्रिमंडळामध्ये बदल करायचा असेल, म्हणजे नाना पटोलेंना घ्यायचा असेल, म्हणजे काँग्रेसची इच्छा आहे नाना पटोले यांना घेतलं जावं अशी, अध्यक्षपद अधिक मंत्रीपद असं चाललंय, तर मग मात्र इथे वादंगाची सुरुवात होणार आहे. आता मंत्रिमंडळात लोक घेणे आणि वादंगाची सुरुवात करणे हे जरासं महाविकास आघाडीच्या नेत्यांसाठी कठीण जाणार आहे. त्यामुळं मंत्रिमंडळातला हा बदल कितपत मोठा होईल किंवा फक्त जागा भरण्यापुरता होईल का, हे देखील पाहणं औत्सुक्याचं आहे. आणि त्यासोबत एक मोठा प्रश्न आहे, बदल मंत्रिमंडळात होणार आहे की मंत्रिमंडळच बदललं जाईल, याबाबत देखील चर्चा जोरानं सुरू आहेत. अर्थात या चर्चा अनेक दिवसापासून होत आहेत. आता येणारा काळच सांगेल बदल मंत्रिमंडळात होईल की मंत्रिमंडळच बदलेल. नमस्कार.